आपल्या येथील शाहीर नावाचे दोन बंधू यांनी त्यांचा अर्ज भरला होता। अर्ज काही कुणी जाणीवपूर्वक रद्द केला असं देखील नाही। अर्ज रद्द होण्याचे कारण असे आहेत की रिटर्निंग ऑफिसर अर्जामध्ये काही गोष्टी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या असतात। तुमचं यादीमधला क्रमांक, तुम्ही दिलेल्या जे तुमचे सूचक असतात त्यांचा क्रमांक, आणि त्याच्यातली सर्वात महत्त्वाची जी बाब असते की जी तुम्ही माहिती देतात तिथं तुम्हाला स्वतःला सही करावं लागते की जी माहिती आम्ही देतो ती पूर्ण आहे। तर जे उमेदवारांनी अर्ज भरला होता त्याच्यामध्ये त्यांनी सही कुठंच केलेली नाही आणि रिकामा अर्ज दिलेला आहे, कुठंच सही नाही, अर्ज रद्द झाला। मग अर्ज रद्द झाल्यावर म्हणजे ही अशीच केस, मी ही निलंग्यातली केस सांगतोय, प्रत्येक ठिकाणी वेगळी केस असेल। ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात असे अर्ज रद्द झाले असे मंडळी कोर्टात गेले। कोर्टाला निवडणूक आयोगाच्या गोष्टी बाइंडिंग नसतात, कोर्टाच्या गोष्टी निवडणूक आयोगाला बाइंडिंग असतात, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं। ज्याचा अर्ज रद्द झाला त्याच्यासाठी अपील करण्यासाठीचं जी जागा आहे ते म्हणजे कोर्ट, सुपर ऑथॉरिटी। कोर्टाला तुम्ही डायरेक्शन देऊ शकत नाही की तुम्ही आजच निर्णय द्या। काही ठिकाणी म्हटले की 23 तारखेला चिन्ह वाटप आहे, शेवटचा दिवस आहे, कोर्टाचे आदेश आहेत, तुम्ही आम्हाला बाइंड करू शकत नाही। निवडणूक आयोग वेगळा, आमचे जे निर्णय असतील हे त्यांच्यावर बंधनकारक असतात, त्यांचे निर्णय आमच्यावर बंधनकारक नसतात। कोर्टाने तारीख दिली 25 आणि सांगितलं की 25 तारखेपर्यंत तसे सूचना सन्माननीय कोर्टातून ज्यावेळेस निवडणूक अधिकाऱ्याला येतात त्याला फॉलो करावं लागतात, त्याच्याप्रमाणे चालावं लागतं। सूचना माननीय कोर्टाचे निवडणूक अधिकाऱ्याला आले 25च्या नंतर तुम्ही चिन्ह वाटप करा, आणि कोर्टाने या दोघांचे अर्ज त्या ठिकाणी फेटाळले। कारण म्हटले अरे, आणि माझी विनंती आहे सर्व पत्रकार बांधवांना, आता परत विरोधक म्हणतील या शाहीर बंधूंना पण संभाजी पाटीलनी सांगितलं कोर्टात जावा, त्यांनीच त्यांना ठरवून ह्या सगळ्या गोष्टी करायला लावल्या, आणि कोर्टाने पण जे निर्णय दिला, मी कोर्टाचा सन्मान ठेवून बोलतो, पण पुढचे लोक संविधानाचा सन्मान ठेवत नाही। हे लोक इथपर्यंत देखील मनाला पुढं मागं बघणार नाही, कोर्टाला देखील डायरेक्शन ह्यांनीच देतात असं देखील बोलायला। कारण निवडणूक आयोग पण तशाच प्रकारची एक संस्था आहे की त्याच्यावर कुणी बोलत नाही, टीका टिप्पणी करत नाही। आणि आपल्याला ज्यावेळेस कोर्टाचे आदेश 25 तारखेचे आले, 25 नंतर कोर्टाने फेटाळलं, 26ला त्या ठिकाणी निर्णय झाला। निवडणूक आयोगाने असा स्टँड घेतला पूर्ण राज्यभरामध्ये की त्यांनी त्यांच्या प्रोग्रामला स्टिकअप राहिले। म्हणजे माझी ही विनंती आहे, जरा बारकाईने ऐका, जनतेला वस्तुस्थिती माहीत होणं गरजेचं आहे। निवडणूक आयोगाने त्यांनी जो कार्यक्रम पत्रिका काढली होती त्या गोष्टीला त्यांनी स्टिकअप राहिले। 23 तारीख ही लास्ट डेट आहे, आणि नॅचरल जस्टिस खाली ज्यांचे निकाल 23च्या नंतर आलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सेपरेट कार्यक्रम काढला। कारण त्यांना जो 3 दिवसाचा जो विड्रॉलचा टाइम असतो तो त्यांना मिळाला नाही, आणि समजा जर त्यांनी विड्रॉल केले असते त्या प्रभागात किंवा त्या अध्यक्षपदासाठी दुसरे कुणी इतर लोक विड्रॉल करू शकले असते किंवा त्यांचा फॉर्म राहिला असता। ह्या गोष्टी त्यांनी लक्षात घेऊन त्यांनी सांगितले की नॅचरल जस्टिस एखाद्या माणसाचा आपल्याला काढता येत नाही, त्याच्यामुळे त्यांना विड्रॉलचा जो नियमानुसार जो 3 दिवसाचा कालावधी मिळाला होता तो त्यांना मिळाला नाही। त्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रासाठी पुढे ढकलला। फक्त कुठं की ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे ऑब्जेक्शन्स 23 तारखेच्या नंतर आलेत। एक नगरपालिकेला 22ला त्याच दिवशी सेम डेला निर्णय झाला, 22 तारखेला निर्णय झाला, त्या नगरपालिकेचं आलं, पण 22च्या नंतर एक 23ला झालेला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये जिल्ह्यातल्या अशा 2 नगरपालिका आहेत, तिथं देखील असाच निर्णय झालेला आहे। ह्याच्यावर असं हे आपल्याला का सांगणं आहे की त्यानंतर 26ला प्रक्रिया चालू झाली, आपल्याकडे एक देखील विड्रॉल नव्हता। निवडणूक आयोगाने ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती। हा जो निर्णय, जो आदेश त्यांनी 29 तारखेला काढलेला आहे, ज्याच्यामुळे सर्वांना वेटीस धरलं गेलं,
तो 29 तारखेला असा आदेश काढला की 23च्या नंतर झालेल्या प्रत्येक ठिकाणी स्टे, आणि 23ला आदेश काढून तेवढ्या निवडणूक आयोगाने पूर्ण निर्णय नाही दिला, त्यांनी त्याच्यामध्ये अर्धावट निर्णय दिला. त्याच्यामध्ये आम्ही ती मागणी केली की तुम्ही 23च्या नंतर जे निर्णय घेतलेत त्याच्यामधलं शुद्धीपत्र काढणं गरजेचं आहे. ज्यांचे अर्ज व्हॅलिड झाले त्या भागात काय करायचं आणि ज्यांचे अर्ज इनव्हॅलिड झालेत त्या भागात काय करायचं. आणि निवडणूक आयोगाने त्याच्याबद्दलचं कोणतं स्पष्टीकरण दिलं नाही. त्यांनी स्पष्ट एकाच गोष्टीवर स्टिकअप झाले, 23 पासून कोणते निकाल आले त्या निवडणुका पुढे ढकलण्यात. निवडणूक आयोगाने 29 तारखेला पत्र काढलं, 29 तारखेला पत्र काढलं. 29 तारखेला पत्र काढून सर्व आरओला, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 30 तारखेला व्हीसी ठेवली आणि त्या व्हीसी मध्ये निवडणुका घेऊ शकतात का, निवडणुकीसाठी सज्ज आहे का, हा रिपोर्ट त्याच्यामध्ये द्यायचा होता आणि त्या रिपोर्टवर निर्णय होणार होता. मला देखील 29 आल्यानंतर मी वाट बघत होतो दुपारी 11-12 वाजता व्हीसी झाली, 12 वाजता व्हीसी झाली. मी बाळासाहेब जवळ बसलो तो माझ्या मोबाईलमध्ये 30 तारखेचा अजून देखील मेसेज आहे. 30 तारखेला आमची दुपारची सभा होती, आम्ही दोघं बसलो तो लक्ष आमचं सभेकडे होतं पण अर्ध लक्ष आमच्या निकालाकडे होतं. त्याच्यामध्ये त्या व्हीसी मध्ये लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले की आमच्या जिल्ह्यामध्ये निलंगा स्पेसिफिक करून त्यांनी सांगितलं, निलंगा या ठिकाणी सर्व यंत्रणा सज्ज झालेले, मतपेट्या तयार आहेत, मशीनवर आमचं लेबलिंग लावून तयार आहेत, आमची पूर्ण टीम सज्ज आहे. मी एखाद्या सुपर क्लास 1 अधिकाऱ्याबद्दलचं एखादा वक्तव्य करतो हे चुकीचं नाहीये. त्या व्हीसी मध्ये लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट मांडलं की पूर्ण आमची निलंग्याची यंत्रणा सज्ज आहे आणि निवडणुका पुढे नेणं हे योग्य नसणार आहे, निवडणुका वेळेवरच घ्यायला पाहिजे असं आपलं मत ज्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी मांडलं त्यावेळेस मला या गोष्टीचा आनंद झाला. मी जागेवरून उठलो, मी बाळासाहेबांना गळ्याला लावलं, बाळासाहेबांना म्हटलं वा बरं झालं आपलं, आता चला म्हटले आपण पुढे लढायला. आणि यानंतर आम्ही पूर्ण तयारीने, पूर्ण ताकदीने, पूर्ण सभा त्या ठिकाणी केली, आपण सर्वजण साक्षीदार आहात. दुसऱ्या दिवशी रॅली केली, रॅलीची तयारी केली, रॅलीची घोषणा केली, रॅलीमध्ये सर्वजण राहिलो. आणि मला रात्री मी ज्यावेळेस हे सर्व प्रक्रिया, ज्यावेळेस 30 तारखेला संध्याकाळी निवडणूक आयोगाने प्रत्येक आरओला अशा सूचना दिल्या की बाबा आता तुम्ही जो पाठवलेला रिपोर्ट आहे हा रिपोर्ट आम्ही मान्य करणार नाही, ह्याच्याबद्दलचं म्हणजे निलंगा निवडणूक अधिकाऱ्यांनी काय म्हटलं, निवडणुका घेण्यास तयार आहे, तुमचा हा रिपोर्ट मान्य होणार नाही, तुम्ही रिपोर्ट बदलून पाठवा, रिपोर्ट बदलून पाठवा असा प्रेशर निवडणूक आयोगाने, तुमचं चुकीचा रिपोर्ट आलेला आहे, ज्या ज्या भागात ज्यांनी सांगितलं की निवडणुका घेण्यास आम्ही तयार आहे हे असं चालणार नाही असं त्यांच्यावर प्रेशर त्या ठिकाणी होतं. हे कधी झालं, 30 तारखेला संध्याकाळी. आणि त्याच माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझं बोलणं झालं. राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी पूर्णपणे निवडणूक आयोगाला ह्या बाबतीमध्ये कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की देशामध्ये असं कुठं घडलं नाही, चुकीचं घडलंय, चुकीचं घडलंय, ह्या गोष्टीला तुम्ही असं जर केला ते चुकीचं राहणार आहे. तीव्र नाराजगी व्यक्त केली आणि त्यांनी राज्यातल्या प्रमुख काही जे आमदार आहेत ज्यांच्या भागामध्ये निवडणूक आहेत त्यांना तातडीने मुंबईला बोलवलं. रात्री 12:30-1 वाजता ज्यावेळेस साहेबांशी बोलणं झालं, मी म्हटलं माझ्याकडे इथली जबाबदारी आहे. त्यांनी म्हटलं तू थांब, अरविंदला पाठवून दे. अरविंदांनी तिथले प्रसाद लाड असतील, दरेकर साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे आमदार सकाळी निवडणूक आयोगाच्या समोर 10 वाजता जाऊन, काल 1 वाजता जाऊन बसले आणि 1 वाजता बसून हेच पूर्णपणे जसा एखादा दबाव असतो निवडणुकीमध्ये, निवडणुकीच्या काळामध्ये एखादा संस्था त्याचं प्रेझेंटेशन सकाळी 10 वाजताचा वेळ आपल्याला दिला, कधी 1 तारखेला ते प्रेझेंटेशन ते घेऊन, आपल्या जिल्ह्याचं प्रेझेंटेशन घेऊन, आपली भूमिका घेऊन अरविंद प्रसाद लाड यांच्या उपस्थितीमध्ये आणि 7-8 आमदार तिथे एकत्रित ताकदीने बसले, पूर्णपणे निवडणूक आयोगाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांचा देखील त्यांच्यावर तेच होता की चुकीचं करू नका,
चुकीचा संदेश जाईल, चुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाईल. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहेत. मुख्यमंत्री महोदयांना प्रत्येकाला या लोकशाहीमध्ये संविधानाला अधीन राहून बोलायचं असतंय, मांडायचं असतंय. ती स्वायत्त संस्था असताना मुख्यमंत्री महोदयांनी पूर्णपणे संविधानाला अधीन राहून त्यांनी वक्तव्य केलं. ती जर संस्था जर स्वायत्त संस्था नसती तर त्याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदयाचं फार वेगळं राहिलं असतं. त्यांनी त्या संस्थेचा सन्मान केला आणि नाराजगी व्यक्त केली. रवींद्र चव्हाण साहेब आमचे भाजपचे अध्यक्ष आहेत, त्यांनी त्याच्यावरचं पत्र जे मुख्य निवडणूक आयोग दिल्ली आहे त्यांना त्याचं पूर्णपणे प्रेझेंटेशन पूर्णपणे त्या ठिकाणी पाठवलं. 24 नगरपालिका रद्द होणार आहे, 204 जागेंवर आक्षेप तिथल्या निवडणुका परत होणार आहेत. हे होणं चुकीचं आहे. ह्याचं प्रेझेंटेशन एका पद्धतीने आम्ही इमिजिएटली, ही कालची प्रक्रिया आहे, दिल्लीला निवडणूक आयोगाकडे आमच्या पक्षाच्या वतीने निवडणुका वेळेवर घ्यायला पाहिजे, जनतेला वेटीस धरू नये, आम्ही दिल्लीला त्या ठिकाणी प्रेझेंटेशन इमिजिएटली पाठवलं. एकीकडे ह्या विषय होत असताना संविधानाने आपल्याला दिलेला जो परत एक अधिकार आहे, एखाद्या गोष्टीकडे मुख्य ठिकाणी आपण अपील करावं, आम्ही आमच्या माध्यमातून ॲडव्होकेट इरपतगिरींच्या माध्यमातून आम्ही जे अपील केलं, कसं निवडणूक आयोग चुकीचं आहे, ही काल तातडीने ज्यावेळेस ही परिस्थिती चालू होती, आम्ही तातडीने हायकोर्टामध्ये प्रतीक इरपतगिरी म्हणून जे आमचे वकील आहेत त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन कोर्टामध्ये देखील केलं. ह्या आपल्याला दिलेले अधिकार आहेत संविधान. हा देश जो चालतो हे कुणाच्या मनमानीमुळे नाही चालत. हा देश चालतो संविधानावर चालतो, संविधानाने दिलेल्या अधिकारावर चालतो आणि त्याला आपल्या डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने कृत्य करायला पाहिजे असं मला वाटतं.